ठाकरेंचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, या सगळ्या निर्णयाकडे, सॉरी मनोज जरांगेंचं, तर या सगळ्या निर्णयाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? खरं तर महाराष्ट्रामध्ये काल जो महाराष्ट्र शासनानं जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला, हा GR आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणारा आहे, उद्ध्वस्त करणारा आहे. मनोज जरांगे म्हणायचे की आम्हा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, सरसकट मिळालं पाहिजे. ते शब्द जरी या महाराष्ट्र शासनानं या GR मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे, असा मला अर्थ लागलेला आहे. तो मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा GR संविधान विरोधी आहे, मी बोललोच. हा GR वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे. हा GR महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे, आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणारा आहे. आणि या GR द्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण, जे बोगस सर्टिफिकेट, बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते, त्या घुसखोरांना या GR द्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे, रेड कार्पेट मिळालेलं आहे, बढावा मिळालेला आहे, उत्तेजन मिळालेलं आहे. आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे. सुनील तटकरे म्हणाले की ओबीसी समाजाची नाराजी असेल तर त्यांनी सरकारकडे मांडली पाहिजे, सरकारने ही लक्षात घेतले पाहिजे. पण तेच सुनील तटकरे कालपर्यंत ना मराठा आरक्षणाला विरोध करत होते ना ओबीसी वाचवा असं म्हणत. हे बघा, ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं फेस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे, आमदार होणारे, वेगवेगळ्या पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेला आहे. ओबीसीचे अनेक आमदार, अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत. ज्या पद्धतीनं शरद पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी, विजय पंडित, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे, या लोकांनी ज्या पद्धतीनं जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं, ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं, आणि त्या 28.5 किलोच्या जरांगेनी चौथी पास नापास एका अनपढ माणसानं झुंडशाहीच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला, आलुत्याला, गावातल्या कारुनारूला, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना, गाव कुसाबाहेर असणाऱ्या माणसांना, त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना एक वेगळी हीन वागणूक मिळाली, अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं. फुले शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता, संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं. आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे, हे संविधानाला अपेक्षित आहे. हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा GR काढलेला आहे. आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय, ही उपसमिती बायस आहे. ही उपसमिती नेमली, या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की ज्यांना ओबीसीचे हक्क अधिकार कळतात. बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे? विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती, त्यांची सामाजिक स्थितीगती किती, त्यांचं राजकारणातलं, समाजकारणातलं, शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती, याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं. आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा, हे न उलगडलेलं कोड आहे. सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू, शरदचंद्रजी पवार एका बाजूला मंडळ यात्रा काढतात नागपूरपासून, आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात. या पवार फॅमिलीनं, या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत. हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते. एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला टाइम बॉन्ड दिला, याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा. एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते
आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे अटपल होते. पवारांवरती सातत्याने तुमची टीका होते. मात्र या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले. त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होतं की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आरक्षण. मात्र मग फक्त पवारच कसे जाऊ? मी पवार नाही, मी आता माझी बाईट जरी काढून बघितली तर मी मुख्यमंत्र्याचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे. ते बळी पडलेले आहेत मी असं म्हणतोयच ना. पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी, डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेनी, डायरेक्ट सपोर्ट केला शरदचंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी, आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, अजितदादाच्या आमदारांनी. कोण माणसं होती, कुठली माणसं होती, कुणी डिझेल पुरवलं, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी माणसं पुरवली, कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या, कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला, हे महाराष्ट्राला माहिती आहे ना. आणि ह्याचे मालक पवार फॅमिलीच आहे ना. मास्टरमाइंड पवार. प्रश्नच नाही. रोहित पवारांचा आयटी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता. हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहिती आहे. पण तुम्ही कालपासून मुख्यमंत्री याचं श्रेय घेत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्ही योग्य न्याय दिलाय. मग मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही म्हणताय ओबीसीवर मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला, मुख्यमंत्र्याची स्पष्ट भूमिका तुम्ही का नाही मागत कालपासून? कालपासून मी बोलतो ना, मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे मी एक ओळ वाचून दाखवतो. शासन निर्णय याच्या या शब्दाच्या वरचं जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, हा जे आर बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मांडतोय, एक ओळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो. गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये एक कॉमा, एक टिंब, एक अक्षर, त्याला सुद्धा महत्व असतं. त्याला सुद्धा महत्व असतं. वेलांटी दीर्घ का ऱ्हस्व याला सुद्धा जी आर मध्ये महत्व असतं. तर या जी आर मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजे या जी आरचा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला, समावेश करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय, सेंट्रल बॅकवर्ड कमिशननं नकार दिलाय, स्टेट बॅकवर्ड कमिशननं नकार दिलाय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानायला वेगवेगळ्या हायकोर्टनी नकार दिलेला आहे. मग एवढे सगळे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना, मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळोवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी. म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या जी आरचा उद्देश आहे. हा बेकायदा आहे, हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, हा शासन विरोध, या शासन मध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे. आणि त्यामध्ये परत सगळ्या सोयऱ्यांना, नाते गोत्यांना, गावातल्या व्यक्तींना ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्याने जर एक ऍफिडेव्हिट दिलं तर त्या ऍफिडेव्हिटद्वारे त्या माणसाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मग असं जर नात्यातलं, गोत्यातलं आणि कुळातल्या माणसांना जर हे आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर याच मराठा समाजाला, याच कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये येणाऱ्या या समाजाच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला ओबीसी, गावगाड्यातला कारुनारू, गावगाड्यातला बलुता आलुता, भटक्या विमुक्त जाती जमातीमधले अप्रवर्गातल्या विमुक्त जाती, ब प्रवर्गातल्या भिक्षकरी समाज म्हणजे जोशी समाज, क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव, ड प्रवर्गातला वंजारी, ही सगळी माणसं यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. म्हणून मी वेळोवेळी सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट या जी आरनं घेतलेला आहे. तुम्ही असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाचा नरडाचा घोट या तर दुसरीकडे बबनराव तायवाडे म्हणतात की ओबीसी आरक्षणाचं कुठलंही नुकसान या सगळ्या निर्णयामुळे झालं नाही. यामध्ये कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्येच हा जी आर मराठीमध्ये आहे. हा जी आर मराठीमध्ये आहे. हा जी आर मी आतापर्यंत तुमच्या समोर वाचून दाखवला. या जी आर मधल्या काही वर्डिंगचा अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा वेगळा काही अर्थ जर तायवाडे साहेबांना लागत असेल तर त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे. तायवाडे साहेब ओबीसी चळवळीमधलं जुनं ज्येष्ठ नेतृत्व आहे.
त्यांनीच मुळात हा जी आर कसा ओबीसीच्या मुळावर येत नाही याचा अर्थ तायवाडे साहेबांनी महाराष्ट्राला समजावून सांगावा. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसी ओबीसी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करतायत, तर त्या तायवाडे साहेबांनी या जी आरचा अर्थ आम्हालाही समजावून सांगावा. सीएम पण म्हणाले का फडणवीसांचं स्टेटमेंट असं होतं की ओबीसी दोन समाज समोरासमोर येऊ नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा सरकारचा आणि माझा प्रयत्न होता. पण आता जे हैदराबाद गॅजेट आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट मत फडणवीसांनी काल व्यक्त केलेलं आहे. इव्हन विखे पाटील पण म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आम्ही. कसा धक्का लागत नाही? आता परत एकदा शासन जी आर वाचून दाखवू का तुम्हाला? किती वेळा वाचून दाखवायचा? खोटं बोलतायत. रास्त या जी आरचा अर्थ काय? हा काय कन्नड मध्ये जी आर आहे का? हा काय फारसी हिब्रू कुठल्या फॉरेन लँग्वेज मध्ये आहे का? आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, नॉट अ इन्फॉर्मेशन. आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये सरळ सरळ तुम्ही म्हणताय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही बोलताय, जी आर पारित करताय. असा जी आर या उपसमितीनं कुणाच्या सांगण्यावरून काढला? या प्रश्नाचं उत्तर ओबीसीना हवंय. स्टेट बॅकवर्ड कमिशननं तुम्हाला काही शिफारस केली का? मंत्रिमंडळामध्ये तुमचा काही निर्णय झाला का? हाऊसमध्ये यावर चर्चा झाली का? या जी आरचा काय अर्थ निघतो? मी एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा माणूस म्हणून याचा अर्थ काय निघतो हे मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्रामधल्या विखे पाटलांपासून उपसमिती, आणि उपसमिती मुळात बायस आहे. या उपसमितीवरती आरक्षणाचं धोरण माहीत असलेला एकही मंत्री, त्याचा एबीसीडी सुद्धा माहीत नसलेला माणूस त्या उपसमितीमध्ये नव्हता. हा बायस आहे. हा ओबीसी, ही उपसमिती ओबीसी आरक्षण संपवणारी ही उपसमिती आहे. तिकडे मराठा नेत्यांमध्ये सुद्धा याच्याबद्दल संभ्रम आहे. विनोद पाटील म्हणतात की हा जी आर नाहीये, ही माहिती पुस्तिका आहे. अहो विनोद पाटील साहेब, तुम्ही एवढे दिवस लढा लढताय, ह्याच्यावरती लिहिलंय काय? लिहिलंय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जी आर, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, महाराष्ट्र शासन, आणि परत शासन निर्णय, परत वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन, साईन आहे. हे कशी इन्फॉर्मेशन असेल? शिंदेनी पण दिला होता वाशिम. अरे हो ना, मग जी आर आहे ना. मग खोटं बोलतायत का? जरंगेनं खोटं बोलतायत का? मग नाही बघा, एक स्पष्ट करा, फसवणूक ओबीसी समाजाची झाली का फसवणूक मराठा समाजाची? हो, मग विनोद पाटलांना असं म्हणायचंय का ही फक्त माहिती आहे आणि हा जी आर नाही, असं म्हणायचंय का? त्यांना असं त्यांची फसवणूक झाली असेल त्यांना. अरे हा जी आर म्हणतोय ना, खोटं बोलतोय का शासन? मग खोटं बोलला असेल तर आम्हाला आनंद होईल, पण जी आर आहे ना, हा जी आर खोटा आहे असं विनोद पाटलांना म्हणायचंय का? कोणाची झाली, तुमची की मराठा समाजाची? अरे हा जी आर म्हटल्यानंतर ओबीसीची फसवणूक आहे ना यामध्ये. जी आर आहे ना हा. आता पुढे काय नेमकी तुमची? हे बघा, आमच्या समोर दोन पर्याय आहेत. आमची न्यायालयीन लढाई लढणारे आमची एक टीम आहे. त्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील त्यांची टीम आहे न्यायालयीन लढाई लढणारी. त्याचबरोबर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. ज्या शासनाला झुंडीची भाषा कळत असेल आणि झुंडीद्वारे मुंबईमधला सामान्य माणूस वेटीस धरून जर आरक्षण मिळवता येतं, जर जी आर पारित करून घेता येत असतील, तर मला वाटतं यांना झुंडीचीच भाषा कळते. तुम्ही मागे वडीगोद्रीला उपोषणाला बसला होता, आता पूर्ण उपोषणाची गरज आहे? उपोषण वगैरे हा निर्णय आमची कमिटी घेईल, पण त्याचबरोबर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तालुक्याला जिल्ह्याला निवेदनं द्यावी लागतील. ज्या ज्या आमदारांनी या लोकांना पाठिंबा दिला, हे आंदोलन मोठं केलं आणि हा जी आर पारित करून घेतला, त्या आमदार खासदारांना जाब विचारावा लागेल. त्यामध्ये सत्तेतले जसे आहेत तसे विरोधामधले आहेत, त्या सगळ्या लोकांना जाब विचारावा लागेल. आणि मग आता हे इन्क्लुजन झाल्यानंतर, मराठा समाजाला सर्टिफिकेट वाटल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं काय होणार? तो त्यांच्या स्पर्धेत टिकणार का? त्यांना एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष, एखादा गावचा सरपंच, गावगाड्यातल्या ओबीसींना, भटक्या जाती जमातींना माझी विनंती आहे, बाबा हो, आता तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन म्हणजे झेंड्याची दोरी ओढण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार मिळणार नाही. तो अधिकार तुमचा संपलेला आहे. एवढा फटका बसेल असं वाटतं? प्रश्नच नाही एवढा. म्हणजे अरे गावगाड्यामध्ये पॅनल प्रमुख मराठा आहे, सोसायटीचा पॅनल प्रमुख मराठा आहे, गावातला पाटील मराठा आहे, गावातला आमदार मराठा आहे, गावातला वसुली एजंट मराठा आहे, बदलीचा एजंट मराठा आहे, डीडीआर मराठा आहे, तहसीलदार मराठा आहे,
प्रांत मराठा आहे, आमदार मराठा आहे, खासदार मराठा आहे, महसूल मंत्री मराठा आहे, अर्थमंत्री मराठा आहे. मराठा नाही कुठं. महाराष्ट्राचं समाज मन व्यापून राहणारा, दहशत आणि प्रभाव टाकणारा मराठा समाज जर सामाजिक न्याय, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो डोंगराच्या कुशीला आहे, जो काव कुसाबाहेर आहे, ज्याचं प्रतिनिधित्व नाही, त्या माणसाला संविधान म्हणतंय की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. त्या माणसाचं जर या JR द्वारे जर हक्क आणि अधिकार हिरावून घेतले गेले असतील तर मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण या JR द्वारे संपलेलं आहे. आणि फक्त ओबीसीचं नाही तर SC आणि STच्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स या JR द्वारे गेलेले आहेत. कारण या JR मध्ये सरळ म्हणलंय नात्यातील, गोत्यातील आणि गावातील. मग एखाद्या जर आमच्या आरक्षणामधल्या मुलानं आंतरजातीय विवाह केला असेल तर विवाहानंतर जे नातेसंबंध झालेले आहेत, समजा मारवाडी समाजाबरोबर विवाह केलाय, ब्राह्मण समाजाबरोबर विवाह केलाय, नात्यातील लोकांना जर आम्ही ऍफिडेव्हिट दिलं तर त्यांना कुटुंबाचं सर्टिफिकेट देणार तुम्ही, त्यांना SC STचं सर्टिफिकेट देणार तुम्ही. हा फक्त ओबीसी आरक्षणावरती घाला नाही तर हा SC STच्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स पोहोचवणारा हा JR आहे. तुम्ही म्हणता की जरांगेंना ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही बहिष्कार टाकणार आहे, मग मुख्यमंत्र्यांचा पण तुम्ही बहिष्कार टाकणार? प्रश्नच नाही. मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय. अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल. ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. आम्हाला आमदार खासदार किला उभं नाही राहायचं, आम्हाला मतं नाही मागायला जायची. आम्हाला गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे. हे आज रोजीचा आमचा उद्देश आहे, धोरण आहे. आणि ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही ही लढाई लढणार. मग मुख्यमंत्री असोत किंवा विरोधी पक्षनेते असोत, आमदार असोत की खासदार असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत. मुख्यमंत्री मागे म्हणायचे भाजपचा DNA ओबीसी, आता ओबीसी मतदान करणार नाही का भाजप? आता DNA पण राहिला नाही, RNA पण राहिला नाही, काहीच राहिलेलं नाही. आता ओबीसी आडवा झालाय, त्याला लोळवलाय आणि ओबीसीचा करेक्ट कार्यक्रम या JR द्वारे झालेला आहे. करेक्ट कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांसोबतच कोणकोणत्या नेत्यांवर लोकप्रतिनिधींवर तुम्ही बहिष्कार टाकणार, त्या सगळ्यांची नावं सांगा. हे बघा, ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना गेल्या 3-4 महिन्यापासून सपोर्ट केला, पाठिंबा केला, बेकायदा मागण्याचं हे आंदोलन उभं केलं, त्या माणसांना आम्ही जाब विचारणार. त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे. ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या माणसांना तुमचं ओबीसी आता आज तुमचं काय म्हणणं आहे त्याने आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेंनी या JRचा अर्थ आम्हा ओबीसींना समजावून सांगितला पाहिजे. नावं सांगा की कोणाकोणा. हो, सगळे सुप्रियाताई सुळे आहेत, शरदचंद्रजी पवार आहेत, ज्येष्ठ नेते, आणि मग सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, बावनकुळे साहेब आहेत, भाजपचे आमदार राणा, भाजपचे राणा आहेत, अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत, छगनरावजी भुजबळांनी काल भूमिका घेतली, आज घेतील. झालंय बोलणं, आमची मिटिंग पण झालेली आहे काल. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. काय झालं मीटिंगमध्ये काल? मीटिंगमध्ये आम्ही कोर्टात जाण्याची भाषा आम्ही सांगितलेली आहे, बोलून झालेलं आहे. आम्हाला एक वेळ पडली तर मुंबईला जावं लागेल, हेही आमचं ठरलेलं आहे. कालचा जो विजयोत्सव साजरा केला गावागावामध्ये त्याच्यानंतर बैठक झाली का? आणि त्याच्यानंतर कधी बैठक झाली? रात्र तर होती, रात्रभर. आता माझ्या घरासमोर फटाके वाजलेले आम्ही ऐकले. बोलणं झालं का तुमचं? बोलणं झालंय आमच्या नेत्यांशी, आमचा संवाद आहे एकमेकांशी. आम्ही न्यायालयीन लढाई एका बाजूला आणि दुसरी लढाई रस्त्यावरची लढाई लढू. आणि ओबीसी बांधवांना आजच्या या डिजिटल जमान्यामध्ये आणि तुमच्या या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय घडलंय, काय घडत आहे, काय झालंय आणि काय नाही झालं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळतंय. त्यामुळं ज्या ज्या लोकांनी जी भूमिका घेतली याचा जाब महाराष्ट्रातला ओबीसी त्यांना विचारणार. कोर्टात जाणार? निश्चित कोर्टात जाणार. का नाही जाणार? तिथून संघर्ष यात्रेला बारामतीतच उद्याच्या 5 तारखेला आम्ही बारामतीत जाणार आहोत. जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे आमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना पायाखाली घेऊन आम्ही ही लढाई सुरू करणार. ओबीसीचं आव्हान करणार का? आव्हान करायला लागतंय ओबीसी. ओबीसी बांधवांना माझं हे आव्हान असेल, ओबीसी मध्ये परत 4-5 प्रकार आहेत. ओबीसी मधला जो बलुता आलुता आहे त्यांनी एकतर लढाईत सामील व्हा, नाहीतर आपला 100 वर्षापूर्वीचा व्यवसाय परत चालू करा. जो बंजारा आहे त्यानं कामाची बांधकाम व्यवसायावरती वाळू वाहा, विटा वाहा, बांधकाम करा, प्लास्टर करा. वंजारी बांधवांनी हातामध्ये कोयतं घ्या, परत ऊसतोडीला जावा. मेंढपाळ बांधवांनी, धनगर बांधवांनी परत मेंढराचा कळप करा, खंडी 2 खंडी मेंढरं वाढवा आणि आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवा. गावगाड्यातला कारू नारू, बलुते आलुते,
मग त्यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, बेरड, परीट, रामुश सगळ्या लोकांनी आता आपलं आरक्षण गेलंय. आता फुले शाहू आंबेडकर नाहीत. आता तुमचा सहानुभूतीनं, बंधुतेनं तुमच्यावर अन्याय होतोय. तुम्ही गावकसाच्या बाहेर आहे, तुम्ही गुन्हेगार आहे, तुम्हाला मान सन्मान नाही, तुम्हाला झेंड्याचा दोरी ओढायचा अधिकार नाही, तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही. तुमच्याकडं कोणीही सहानुभूतीनं बघणार नाही. ना शरद पवार, ना सुप्रिया सुळे, ना फडणवीस साहेब, ना बावनकुळे साहेब, कोणीही तुमचं नाही. सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, हे सगळे कारखानदारांचे नेते आहेत, हे सगळे वतनदारांचे नेते आहेत, हे सगळे राजकारणात प्रभाव दाखवणाऱ्या गावातल्या गावगुंड्यापासून, मटक्या बुक्कीपासून ते गावगाड्यातल्या पॅनल प्रमुखापासून या सगळ्या लोकांची बटीक आहेत. कारण यांना भीती आहे की आपला पक्ष पराभूत होईल, आपला आमदार पराभूत होईल, आपलं राजकारण अडचणीत येईल. तुमच्या बाजूने मात्र कोणीही उभं राहायला तयार नाही. हे संविधानाचं तत्व आज रोजी पायदळी तुडवलेलं आहे.